सभेकरिता सावरगाव येथील जमलेल्या सर्व नागरिकांना माझा नमस्कार। आपल्या प्रचार सभेची कालच परवानगी होती आणि काल 6 वाजता आपली सभा होणार होती, कारण 8 ते 10 दुसऱ्या पक्षाची सभा होती। परंतु सकाळीच मला हिम्मत भाऊचा फोन आला, म्हणे स्वप्नील ठोंबरे नावाचा एक आपला तरुण मित्र, त्याचं दुःखद निधन झालं, त्यामुळे आपल्याला कालची सभा रद्द करावी लागली आणि म्हणून आपण आजच्या सभेची परवानगी घेतली। बऱ्याचशा लोकांना प्रश्न आहे, या मतदारसंघातले 60% लोक मला ओळखत नाही, बऱ्याचशा लोकांना मी कुठं राहतो हे माहित नाही, बऱ्याचशा लोकांना इथं आलेल्या असाही प्रश्न पडला असेल की हा पोरगा मागच्या महिन्यात आंदोलन करत होता, या महिन्यात निवडणुकीत काऊन उभा राहिला। आता त्या निवडणुकीत काऊन उभं राहिला, याच्याकडे पैसे नाही, अदले नाही, आणि ह्या निवडणुकीत काऊन उभं राहिला हा प्रत्येक नागरिकाला पडलेला प्रश्न आहे। पण या प्रचार जेव्हापासून परवानगी मिळायला लागली सभेची, तेव्हापासूनची आपली पहिली सभा आहे आणि ही इथून सावरगावची सभा पूर्ण मतदारसंघात ऐकते युट्यूबच्या माध्यमातून, म्हणून ही इथं सांगणं गरजेचं आहे। मागच्या 1.5 वर्षापासून आम्ही या घराणेशाहीनं मतदारसंघ कसा बर्बाद केला हे गावोगावी सांगत फिरत होतो। हे घराणेशाही कशी हटली पाहिजे याच्या संबंधित प्रबोधन करत होतो आणि या सक्रिय काटोल नरखेड तालुक्याच्या सक्रिय राजकारणात आम्ही कुठेतरी दिसत होतो। पण अचानक आम्ही थांबलो असतो आणि कोणाचा प्रचारच करत नसतो तर तुमच्यापैकीच काही लोकांना म्हटलं असतं निवडणुकीच्या काळात पेटी भेटली म्हणून थांबला। देशमुखाचा विरोध करायचा असता, निवडणुकीतही कंटिन्यू करत असतो तर तुम्हीच म्हटलं असतं भाजपावाल्याने सोडलेला पित्तू आहे, अनिल देशमुखलाच पाडायला बसला आहे। कारण हे महेश आता तुमच्या इच्छा पत्रकार आहे, मला तो दरवेळेस सावरगावची सभा झाली का अपडेट देत होता। मग आम्ही निर्णय घेतला, 50-60 लोक बोलवले, म्हटलं काय करायचं, तर म्हणते भाऊ काही होईल निवडणूक लढा। मी सरळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे अमरावतीला आले होते, मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं, म्हटलं साहेब मी अशा शेतकरी चळवळीत काम करतो, शेतकरी चळवळीचं स्वातंत्र्य अबाधित राखून जर तुम्ही मला उमेदवारी करू देत असाल तर मी तुमच्या पक्षाकडून उमेदवारी करायसाठी तयार आहे। राजसाहेबांनी सांगितलं तू शेतकऱ्यासाठी काम करतो, चांगली गोष्ट आहे, तुला 100% आम्ही उमेदवारी देण्याचा प्रयत्न करू, आणि त्यांनी शब्दाप्रमाणे मला उमेदवारी दिली, म्हणून या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून मी इथे उभा आहे। मित्रांनो, आमच्याकडे खूप असं आर्थिक पाठबळ नसल्यामुळे आमचे बॅनर लागत नाही, आमच्या गाड्या फिरत नाही आणि खूप जास्त बजबज आमचा कुठंच तुम्हाला ऐकायला येणार नाही। आम्ही चुपचाप आपले जाहीरनामे घेऊन फिरत होतो, एक एक गाव 280 गाव फिरणं होत नाही, कमीत कमी 28 मोठ्या मोठ्या गावात आम्ही आमचे जाहीरनामे फिरत होतो। मेटपांजऱ्यात असलो तर बेलोण्यात चर्चा होत होती, भाजपाले पाठिंबा दिला, तिकडे कोंडाडीत गेलो तर येण्यात चर्चा होत होती, राष्ट्रवादीला पाठिंबा दिला, पण आमच्याकडे लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम दुसरं कोणतं नव्हतं। मग सगळ्यात काय राऊंड फिरून सगळ्यात जास्त प्रेम आमचं सगळे सावरगाववरच आहे, कोणालाही जर काही सांगायचं असलं तर सावरगाव देते। मी म्हटलं हिम्मत भाऊ सभा लावा सावरगावले, आपल्याला सावरगावात प्रचाराची सभाही घ्यायची आणि याही गोष्टी सांगत आहे। काही भाजपाचे लोक काल एवढा हरामीपणा करायला लागले की काल जानकी नगर मध्ये प्रचारादरम्यान त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भाजपला पाठिंबा आहे। हे 100% चुकीचं आहे। शेतकरी चळवळीचं स्वातंत्र्य अबाधित राखून शेतकरी पुत्र सागर दुधाणेला मनसेने उमेदवारी दिली आहे। मनसेचा ना भाजपाचा काटोल विधानसभेत तीळ मात्र संबंध नाही। जे नालायक लोक अशा पद्धतीचा प्रचार करतील त्याच्या समोर तुम्ही मला कॉल लावून द्या, मी त्याला तिच्या तिथं त्याचा कार्यक्रम सांगतो। एवढा नालायकपणा आहे भाजपाचे लोक करत आहेत, म्हणून हे सगळ्यात पहिले सांगण्याची गोष्ट। यायले कोणतंच काम पुरत नाही। आज मी भाजपाच्या उमेदवाराचा जाहीरनामा पाहिला, आता तुमच्यापैकी बरेचसे लोकांचा पीक विम्याचा प्रश्न होता, पीक विम्यासाठी उपोषण कोण केलं माहित असेल ना तुम्हाला, पीक विम्यासाठी उपोषण कोण केलं, ते भाजपाची गाडी फिरते ना, ते नालायक लोक म्हणते पीक विमा त्याने मिळवून दिला। यायले जुनी सवय आहे दुसऱ्याच्या लेकराला स्वतःचं नाव द्यायची, आणि ती इलेक्शन मध्ये परंपरा कायम राखून राहिली आहे। त्याच्यामुळे तुम्ही भाजपापासून सगळ्यात जास्त सावध राहण्याची गरज आहे।
त्यांनी या निवडणुकीत स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर तर शेतकऱ्याचं मरण केलंच आहे, पण स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना भूलथापा देऊन मतं कसं मिळवायचे याचं सरळ सरळ राजकारण भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी चालवलं आहे. आणि आपण याच्यापासून बळी पडू नये अशी आमची परस्पर म्हणजे मनोमन इच्छा आहे का याच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. मग भाजपाला पाठिंबा नाही आहे तर आम्ही काय शेवटच्या दिवशी काय राष्ट्रवादीला पाठिंबा देईन का? तर तसंही नाही आहे. आम्हाला पहिलेच निरोप आला होता म्हणे जर समजा सागर दुधाने उभा राहिला तर देशमुखाचे मत खाते आणि मग ठाकूर निवडून येते. मग म्हटलं बा तुम्हाला एवढा धाक आहे तर मी उमेदवारी थांबवतो, तुम्ही आपल्या घरचा उमेदवार थांबवा, माझ्या मतानं उमेदवार द्या. तुमच्या सावरगाव सर्कलचे आहे ना वैभव दळवी उपसभापती, म्हटलं तुमच्या पोराला उमेदवारी दिल्याऐवजी त्या माझी उपसभापतीला उमेदवारी द्या, राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा प्रचार करतो. शेतकऱ्याचा पोरगच आमदार झालं पाहिजे ना. आम्ही मागच्या 2 वर्षापासून सतरंगी संघटना ही प्रयत्नरत होती का शेतकऱ्याच्या पोराला उमेदवारी भेटली पाहिजे, या मतदारसंघाचा आमदार शेतकऱ्याचा पोरगा झाला पाहिजे. आम्ही म्हणत होतो का सर्वसामान्य घरचाच पोरगा आमदार झाला पाहिजे. मग यायले भाजपाचा उमेदवार होऊ द्यायचा नव्हता तर मी सजेशन दिली, म्हटलं या व्यक्तीला उमेदवारी द्या. तर नाही म्हणे आम्हाला आमचा बबल्याचा आमदार करायचा आहे. बबल्या आयुष्यात आमदार होत नाही. बबल्याचा कार्यक्रम लागला, मग या मतदारसंघानं स्वप्न पाहिलं होतं देशमुख मुक्त मतदारसंघ करण्याचं, तर ते स्वप्न 2024 साली पूर्ण होणार आहे. त्याच्यासाठी मी या मतदारसंघाचं आताच अभिनंदन करतो. जंगली जनावरांचा त्रास आहे. आता चालू मी हा विषय जाहीरनाम्यामध्ये आहे. जाहीरनाम्यामध्ये आम्ही घेतला की जंगली जनावरांसाठी प्रत्येक शेतकरी आपापल्या शेताला कुंपण करू शकत नाही, म्हणून सरकारनं आपल्या जंगलाला 100% कुंपण केलं पाहिजे. नाही तर शेतकऱ्यांना 100% अनुदानावर 100% कुंपण करण्यासाठी निधी दिला पाहिजे. यासाठी आम्ही विषय घेतला. आज ते मी ऐकलं की जंगली जनावरांसाठी आता म्हणे आपले इथचे दोन्ही लोक प्रयत्न करणार आहे. तुम्हाला सांगतो मागच्या 2-3 महिन्या पहिले पारटसिंग्याचे एक शेतकरी आपल्या काटोलच्या तहसील कार्यालयावर बैलबंडी घेऊन आले होते. पाहिलं असं सगळेनं, तिचा तो नालायक अधिकारी त्या शेतकऱ्याला अंदर टाकतो म्हणे. त्याच्याकडे कोण्या आमदाराचं लक्ष गेलं नाही, कोण्या भाजपाच्या उमेदवाराचं लक्ष गेलं नाही, कोण्या चॉकलेट बॉयचं लक्ष गेलं नाही. तिथून 8-15 दिवसांनाच वाघानं पारटसिंगेची एक गाय खाल्ली. या विषयावर 2-3 पक्षाचे लोक बोलायला तयार नाहीये. मग हे विषय मांडायचे कोण? आपण फक्त एकमेकाला शिव्या देण्यासाठी, एकमेकाचं उन्हा धुणं काढण्यासाठी, कोणी म्हणते सागवान चोर, कोणी म्हणते 100 कोटी चोर, हे ऐकण्यासाठी आपण आमदार निवडून देतो का? म्हणून आम्ही आमदारकीच्या या निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. पीक विम्यासंबंधीचा प्रश्न असू द्या, मी खूप काही याच्यावर टीका करायसाठी आलो नाही. मी तुम्हाला फक्त सत्य परिस्थिती सांगणार आहे ना. या सत्य परिस्थितीचा विचार केल्यावर तुम्हाला जर वाटलं की इंजिन चिन्हासमोरची बटन दाबली पाहिजे तर ताकदीनं तुम्ही यावर्षी बटन दाबा. तुम्हाला सांगतो याच्यानंतर सावरगावमधले जरी मतं भेटले तरी या मतदारसंघातल्या कुठच्याच पीक विमा शेतकऱ्याचा पीक विमा थांबणार नाही. तुमच्या गावचे संत्रा मोसंबीच्या पीक विमा काढलेले कितीतरी शेतकरी माझ्याकडे येते. मागच्या वर्षी ट्रिगर हिट झालं. रिलायन्स कंपनीने पैसे द्यायचे होते संत्रा मोसंबीचे पैसे न देता रिलायन्स कंपनी सोडून चालली गेली. यावर्षी ICI लोंबार्डले करावं लागलं. पीक विम्याची कंपनी सगळ्यात जास्त मलाई देणारा कार्यक्रम आहे. एकही लोकप्रतिनिधी बोलला नाही, भाजपाचा माणूस बोलला नाही. आणि तुम्ही याच्यात कमोडानं घडीनं ते काय अजून कोणतं तरी आलाय चिन्ह त्याच्यात भांडायला लागले. तुमच्याच गावचे 25 ते 30 कास्तकार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा महेश बेलखेडे याचं शेत आहे खामली येनवा मंडळात. तुमचे बऱ्याचशा लोकांचे असं येनवा मंडळातल्या 1700 शेतकऱ्याचा पीक विम्याचा जे इंटिमेशन आहे परस्पर रिजेक्ट केली. म्हणजे ज्या दिवशी 2 लोकांना तक्रार केली असन, एकाची पाहणी झाली, दुसऱ्याचं परस्पर रिजेक्ट केलं. 1700 लोक एका सर्कल मधले रिजेक्ट झाले. भाऊ पूर्ण दोन्ही तालुक्यातले जर विचार केला तर आपले कमीत कमी 15 ते 20 हजार लोकांचे पीक विम्याच्या कंप्लेंट रिजेक्ट केल्या आहे. या पीक विम्यासाठी कोण लढणार आहे? पीक विम्याचा विषय निवडणुकीच्या अजेंड्यावर आहे का? हे तुम्ही प्रत्येक उमेदवाराचं वाचलं पाहिजे.
नाही तर आम्ही येऊ, कोणी माया चिन्ह सांग, मी चिन्ह सांगून चाललो जाईल, मतदान देऊ मागून चाललो जाईल, तुमच्यापैकी कोणी मतदान देईल. पण माझी अशी इच्छा आहे का तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ माझा जाहीरनामा पोहोचला असेल, तुम्ही मी केलेले कामं आणि मी जे जाहीरनाम्यात लिहिलेले आहे जे कामं या मतदारसंघासाठी करायचे आहे ते एकदा वाचा आणि तुम्हाला जर आवडलं तरच मला इंजिन चिन्हावर मतदान करा, अन्यथा मला मतदानही करू नका. असा कोणताच उमेदवार तुम्हाला सांगणार नाही. आपण 2012 सालचा जर विचार केला तर त्यावेळेस सोयाबीनचे भाव 6,500 रुपये होते आणि आज सोयाबीन 2024 मध्ये 12 वर्षानंतर 2200 रुपयाने खरेदी होऊन राहिली. तेव्हा सोयाबीनचं तेल 70 रुपये किलो होतं, आता सोयाबीनचं तेल 140 रुपये किलो आहे. या गोष्टीचा विचार जर आपण केला तर आपण खरंच या सरकारला मतदान करू का? पण त्यानं पहिलेच आपल्या लाडक्या बहिणी हाताशी नेऊन घेतल्या 1500 रुपये देऊन आणि आपलं काही महत्व ठेवलं नाही. म्हणून या सरकारच्या धोरणाचा विचार करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. अजून तुम्हाला सांगतो, इथं झालं शेतकऱ्याचं, पण इथं 2,80,000 मतदार आहे आपल्या मतदारसंघात आणि इथं 3 लाख मोबाईल आहे. 3 लाख मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे आपल्या मतदारसंघात. म्हणजे 3 लाख मोबाईल आहेत, त्यात कोणाजवळ 2ही असू शकते, कोणाजवळ एक सिंगल सिम. 3 लाख मतदाराला जर समजा 300 रुपये महिन्याचं रिचार्ज लागते तर रिचार्ज एका महिन्यात काटोल मतदारसंघातून फक्त 9 कोटी रुपयाचे रिचार्ज होते. रिचार्जचे दर वाढले. मला मगाशी एक तरुण मित्र म्हटला, म्हणे भाऊ सोयाबीनचं सांगा, कापसाचं सांगा, जरासं रिचार्जचं बी सांगा. म्हणजे आता तुम्ही सांगा, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि शेतकऱ्याचे पूर्ण रिचार्ज कायद्यातून टाकते, याच्यातूनच टाकते ना, शेतीच्या उत्पन्नातून. याच्यासाठी तर वेगळा सरकार पगार देत नाही. मग शेतकऱ्याच्या निगडीत गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या वाढल्या. पेट्रोल वाढलं, खायचं तेल वाढलं, सगळं वाढलं. तुम्हाला सांगतो, तुम्ही तर आता सगळे इथं शेतकरीच, आपल्या मतदारसंघात 90% शेतकरी आहे. जे 2012 साली DAPचं पोतं 650 रुपयाचं होत होतं तेच आता 1450 रुपयाचं झालं आणि सोयाबीनचा भाव घसरला. पण आपण त्याच्या विषयावर बोलायला तयार नाही. जे पोटॅशचं पोतं 500 रुपयाचं भेटत होतं, आज तेच पोटॅशचं पोतं 1700 रुपयाचं भेटायला लागलं. आपण त्याच्यावरही बोलायला तयार नाही, आपण प्रश्न विचारायलाच तयार नाही. आपलं काय तर नाही, आमच्या समाजाचा पाठिंबा या बाबूले आहे, आमच्या समाजाचा पाठिंबा त्या बाबूले आहे. समाजात गुरफटण्याचं काम आपल्याला या लोकांनी केलेलं आहे आणि आपण शांत चित्ताने त्याच्याकडे पाहून राहिलो आहे. घरगुती वीज बिल दर वाढले, आमदारांनाही आंदोलन केलं नाही. विरोधी पक्ष जे आहे आता जे सत्ता पक्षात आहे ते तेव्हा विरोधी पक्षात होते. सरकार कोणाचंही असू द्या, कोणीच या विषयावर बोलत नाही. कायचे चार्जेस लावते, कायचे नाही, कोणीच या विषयावर बोलायला तयार नाही. फक्त एकमेकावर टीका करण्यासाठी आहे. म्हणून आम्ही यावेळेस स्वतः उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. म्हटलं जनतेचे प्रश्न आपण मांडतो तर जनतेचा कौल आपल्याला आहे काय हे त्या पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे. काही या मतदारसंघामध्ये नवीन होऊन राहिले. साधा बोरा, काय चेहरा बोरा, लफडे सोडा, बेकार धंदे चालू आहे तिकडे. तिचे पैसे आणून इकडे साध्या लोकांना वाटणं चालले आहे खैराती आणि चेहरा भोळा म्हणून मत मागितले जात आहे. आपण यावेळेस याच्यासाठी सुद्धा जागृत राहिलो पाहिजे आणि प्रत्येकानं विचारपूर्वकच मतदान केले पाहिजे. कालपर्यंत देशमुख हटाव म्हणणारे तुम्हालाही माहित आहे, देशमुखाच्या घरी सत्ताच नाही गेली पाहिजे म्हणे. जोऱ्यानं 1.5 वर्षाच्या आवया फुटल्या. ते म्हणते आता देशमुखाशिवाय मतदारसंघाला पर्यायच नाही. तुम्हाला माहिती आहे म्हणणारे कोण आहेत. त्याच्यापासून जरासं आपण वाचून राहिलं पाहिजे की ज्या बापानं तुमची पिढी बर्बाद केली त्याचं लेकरू तुमच्या लेकराची पिढी बर्बाद करण्यासाठी मैदानात आहे आणि तुम्ही त्याला इथून हाकलून लावलं पाहिजे. याच्यावर सुद्धा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. मतदारसंघात समाजाचं राजकारण सुरू आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं समाजाला डिवाइड करायचं, एका संघटनेच्या 2 संघटना काढायच्या आणि समाजाचं राजकारण करायचं. तुम्हाला सांगतो, मागा कुणबी समाजाचा मेळावा झाला. पहिली एक संघटना आहे, आता दुसरी संघटना स्थापन झाली. संघटनेचा उद्देश काय आहे? संघटनेचा उद्देश आहे एक त्याच्या समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे. संघटनेचा उद्देश संपला. 1 एकर जागा, त्याच्यात एक मंगल कार्यालय बांधणे. एकही तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त या मतदारसंघात कुणबेचेच पूर्व बिना लग्नाचे आहे. मग त्या हॉलचा उपयोग काय आहे?
कुंभेच्या पोरीचे लग्न जुळून नाही राहिले, मग या पोरीच्या महिलावर तेरव्या करासाठी व्हायचं नियोजन आहे का? तुम्ही पहा, मी असं म्हणत नाही एका समाजाचाच नाही, मी कोणत्या समाजाला टीका करत नाही, पण या पद्धतीनं समाजात कशी दुफडी माजल आणि कशा पद्धतीनं डिवाइड होईल आणि त्याचा आपल्याला कसं लाभ घेता येईल या पद्धतीचा विचार चालू आहे. मागं तेली समाजाने मीटिंग घेतली, आम्हाला उमेदवार पाहिजे म्हणे. बरोबर आहे, या मतदारसंघात 60,000 मतदार तेली समाजाचे आहे, त्यानं का मागू नये? तेही मागितलं, ते म्हणे आम्हाला उमेदवारी पाहिजे. भाजपानं तर असं समजलंय का आमच्या खुट्यालेच बांधले आहे तेली. तुम्ही पहा, मागच्या वेळेस नाराजीची मीटिंग कोंडाळीत झाली होती तेली समाजाची. तेली समाज नाराज झाला नरखेड काटोल मधला का आमच्या हातनं पदरी एकही पद पडून नाही राहिलं इथं. शेवटी आमदारकीची तिकीट मागितली, अल्पसंख्याकाला तिकीट दिली, पण तेली समाजाला तिकीट नाही दिली. त्याचंही सुद्धा राजकारण इथं चालू आहे. काम करणाऱ्या माणसाला, शेतकऱ्याच्या पोराला द्या, समाज पाहून गोंधळ करता. तर समाजात डिवायडेशन करण्याचं आपल्या मतदारसंघात जे राजकारण सुरू आहे हे थांबलं पाहिजे. आणि हे तुम्ही आम्ही थांबू शकतो. तुम्ही मतदान करण्याच्या दिवशी समाजाच्या व्यतिरिक्त त्या उमेदवाराचं काम, त्या उमेदवाराचा जाहीरनामा पाहून जर मतदान केलं तर याच्यानंतर कोणी समाजाच्या नावावर मत मागण्याची हिंमत करणार नाही. मित्रांनो, हे 100% मी तुम्हाला सांगतो, इथं जे मतदारसंघात जे उमेदवार आहे हे सगळे प्रस्थापित घरचे, वरच्या पक्षाकडून असलेले, अपक्ष असलेले, याच्यापैकी 4-5 उमेदवार प्रस्थापित घरचे आहे. आणि ज्याचं कुठंच बॅनर लागलं नाही असे आम्ही विस्थापित घरचे आहोत. आमच्याजवळ 4 एकर जमीन आहे. याच्या बापाईनं सगळा 2 नंबरचा पैसा कमावून ठेवला आणि पोट्टे आता धडाधड बॅनर मध्ये उडून राहिले. तुम्हीच पाहा, भोवताल पाहिलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल का कोणाचे पोट्टे बॅनर मध्ये पैसे उडून राहिले म्हणून. सगळा 2 नंबरचा पैसा आहे. याचे चरस गांजापासून तर दारू पर्यंत सगळ्या प्रकारचे धंदे आहे. कोणता धंदा कोणाचा हे मी सांगणार नाही. या मतदारसंघाला 1995 पासून माहित आहे का ब्राऊन शुगर कोण विकत होतं आणि देशी दारू कोण विकून राहिलं. पण आपण याच्यावर विचार केला पाहिजे. नुसतं आम्ही भाषण दिलं बा आणि चाललो असं नाही झालं पाहिजे. कुठेतरी या भाषणाचा निवडणुकीच्या दिवशी उपयोग झाला पाहिजे. कुठेतरी हे घराणेशाही थांबली पाहिजे. खासदाराच्या पोरालेच आमदार व्हायचा आहे, आमदाराच्या पोरालेच आमदार व्हायचा आहे, शेतकऱ्याच्या पोराला कुठंच आमदार व्हायचं नाही. बरं, त्याच्या तर मनात नाहीच आहे, तुमच्या तर मनात येऊ द्या. तुम्ही तर मतदान करा. मी बरोबर बोलतो काकाजी, पण हे बरोबर करायला पाहिजे. हे तुमच्या हातात आहे, माझ्या एकट्याच्या हातात नाही आहे. पीक विम्यासाठी आंदोलन केलं, या एकही चोट्टे आले नाही तिथं आंदोलनात, फक्त शोबाजी केली. आपल्या मतदारसंघाचे 38.5 कोटी रुपये मागच्या वर्षीचे पेंडिंग आहे आणि या वर्षी 200 कोटी रुपये मतदारसंघात आले असते. त्या जर 20,000-25,000 ज्या अप्लिकेशन रिजेक्ट केल्या त्या आणि ज्या अप्रूव्ह झाल्या त्या 200 कोटी रुपये मतदारसंघात आले असते. दरवर्षी अशा पद्धतीचं नुकसान होऊन राहिलं. पीक विम्याविषयी आपण जनजागृती आणली तर माझ्यावर 5 केसेस लागल्या. काकाजी तुम्ही म्हणता बरोबर आहे सागर भाऊ, तुमचं पीक विमा बोलता सागर भाऊचा गेम होऊन राहिला, पण आपण काही जागृत नाही होऊन राहिलो. माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्यानं पीक विमा काढला त्या सगळ्यांना विनंती आहे का पीक विमा पाहिजे असेल तर तुम्ही इंजिनचीच बटन दाबा. तुम्ही दुसरी कोणतीही बटन दाबा, तुमचा पीक विमा नाही अटकला तर मला सांगा. आंदोलन करायसाठी मी आहोत. निवडून आलो तरी आहो, नाही आलो तरी 100% आहो. पण याच्यापैकी एकही व्यक्ती पीक विम्यासाठी आंदोलन करणार नाही. सागर दुधाने सोडला आता. यायले पीक विम्याच्या काही घेणं देणं आहे नाही. याच्या संस्था चालवणे, याच्या कंपन्या चालवणे आहे, यायचे वेगवेगळे धंदे चालवणे आहे. यायले तुमच्यासाठी वेळ नाही आहे. यायले त्याच्यातून समजतच नाही. त्याच्यातून फक्त हे समजते 200 कोटी चालले काटोल मतदारसंघाले, 10 कोटी येऊ दे पटकन, 20 कोटी 10% पैसे घेतले तर तुमचा पीक विम्याच्या बाबतीत गेम होते. सावरगावचे कितीतरी स्लिपा त्या पीक विम्याच्या पावत्या मला ऑफिस मध्येच पडून. काही जणांना विमा भेटला, काही जण आमच्या याच्यात काड्या करते म्हणजे पीक विमा नाही भेटला पाहिजे. मग अशी मी प्रवीण भाऊकडे बसलो होतो तर पाहिलं त्याच्यामध्ये, माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला पेटी आणि भांडे भेटले नाही याचा मला खेद आहे. तुम्ही माझ्या या चिन्हाचं बोट दाबा, मी तुमच्या घरी भांडे पोहोचवतो. भांडेच्या रजिस्ट्रेशनसाठी सावरगाववाल्यानं पैसे देणं होतं का होय?
दिले ना तुम्ही पैसे? भेटले का भांडे? याच्या बापाकडून देणं होत नाही. इलेक्शन झाल्यावर तर इलेक्शनच्या वर्षीचाच प्रोग्राम राहते. ज्यानं भांड्यासाठी पैसे घेतले असाल, इलेक्शन झाल्यावर मला फोन लावा, आचारसंहिता संपल्यावर त्याले 100% सुताळाचं काम पडणार आहे. भांडे एका मिनिटात भेटणार नाही तुम्हाला, एका पैशाचे भांडे भेटणार नाही. हे कामगार कल्याण मंडळाची स्कीम आहे आणि हे फक्त इलेक्शन पुरती आहे. इलेक्शनच्या वर्षी मागचं जेव्हा इलेक्शन झालं, कामगार मंत्री संजय कुठे होते? त्यांचा मतदारसंघ आदिवासी बहुल आहे. जास्तीत जास्त मी आता बुलढाणा लोकसभेच्या प्रचाराला गेलो, रविकांत भाऊ शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकराच्या याच्यासाठी, तर मला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ दिला होता. म्हणजे सागर भाऊ तुम्ही तिथंच प्रचार करा त्या मतदारसंघात. मी फिरत होतो तर तिथं ते कामगार कल्याण मंत्री तेव्हाचे संजय कुठे होते, त्यानं ते कामगार कल्याणाचे कार्ड काढले. मला सांगा, इथं जैन 300-400 रुपये दिले. एक तरी बांधकाम कामगार आहे का? आहे का बांधकाम कामगार? खोटे फॉर्म भरले सगळे ना तुमचे. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर यायचं सगळं उचल घातली तुमच्यावरच 420 लावते. ठेकेदाराच्याही खोट्या सह्या, तुमचे फॉर्मही खोटे. कुठून तुम्हाला पेट्या भेटणार आहे? निवडणूक झाल्यावरही पेट्या भेटणार नाही. या चोट्टेले फक्त मतदान करू नका तुम्ही. हे पेटी ज्यानं पेटी रजिस्ट्रेशनचे फॉर्म मागितले, यायले एका जागी करून सुताळा लागणार आहे. यायले सुताळाचं नेतृत्वही आपल्यालाच करावं लागणार आहे. म्हणून तुम्ही लिहून ठेवा फक्त कागदावर, पेटीचे पैसे कोण वसूल केले. अरे एक तर राष्ट्रवादीचा सरपंच आहे राजो, सरपंच 400 रुपयाच्या हिशोबाने घेतले. 1 रुपयात निघते ते पेटीचा फॉर्म. काटोलले नरखडले दोन्ही ठिकाणी ऑफिस आहे. 400 रुपये घेतले. म्हणे कोण तर पेट्रोलचा खर्च येते. एवढे भोक्कड आहे गोष्टीचे. म्हणून तुम्ही या विषयात सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आतापर्यंत निवडणुका झाल्या, हे कंपनी टाकतो ते कंपनी टाकतो. या वर्षी पहा सगळे म्हणते आम्ही शेतकऱ्यासाठी हे करू, शेतकऱ्यासाठी ते करू. जो कोणी गॅरंटी घेत असाल, मला निवडणुकीच्या अगोदरच्या दिवशी मागच्या वर्षीच्या पीक विम्यातले 38.5 कोटी रुपये आणून द्या. सरकार भाजपाचं आहे ना? सरकार भाजपाचं. मग भाजपाच्या उमेदवाराला म्हणा 38.5 कोटी जर मागच्या वर्षीचे रिलीज होत असेल तर एका मिनिटात आम्ही भाजपाच्या उमेदवाराला निवडून देऊ. काही साखर जुन्या मतदान द्यायची गरज नाही. देवेंद्र फडणवीसनं असा फोन काढला, मोठा ऍक्शननं बोलला. कलेक्टरला फोन लावले म्हणे, लावला कलेक्टर फोन. ते पीक विम्याचे काटोल नरखेडचे पैसे तात्काळ रिलीज झाले पाहिजे म्हणे. तात्काळ रिलीजच होऊन राहिले. 38.5 कोटी मागच्या वर्षीचेच आहे आता. आणि त्यांची भाषा आहे फडणवीसाची, जर कंपनी देत नसेल तर त्यांना ठोकून काढा म्हणे. कलेक्टरला आदेश होते, कलेक्टरचे कामं संपले, ठोकून काढा म्हणे. पैसे अजूनही भेटले नाही 38.5 कोटी. कदाचित तुमच्या इकडे येतील उपमुख्यमंत्री प्रचाराले, तर ते पीक विम्याचा प्रश्न विचारा. भाजपाच्या उमेदवाराले पीक विम्याचा प्रश्न विचारा. हे तर खाऊन खोबर ना हाती डोबरच आहे. बॅनरवाले हे काहीच नाही करू शकत. हे निष्क्रिय म्हणूनच सोडले. आणि आता येणं पिल्लू सोडलं. ते पिल्लू यांनाच खतम केलं तर ठीक आहे, नाही तर ही 25 वर्ष आपल्या उरावर बसल्याशिवाय राहत नाही. भाजपाचा प्रचार करायला महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ आले होते. योगी आदित्यनाथांना सांगितलं, योगी आदित्यनाथ म्हणत होते, म्हणे लक्षात ठेवा, या मतदारसंघातल्या सगळ्या हिंदूले सांगतो, बटेंगे तो बटेंगे. पण मी तुम्हाला सांगतो, हे त्याच्यासाठी नव्हतं. हे फक्त नाव हिंदूचं दिलं होतं. आपला सगळ्यात जास्त महाराष्ट्र राज्यात शेतकरी वर्ग आहे, हे शेतकऱ्यासाठी होतं. बटेंगे तो बटेंगे. तुम्ही अर्धे याच्याकडे जा, अर्धे त्याच्याकडे जा, तुमचा पीक विमा हे खाऊन घेते. असा आहे का बटेंगे तो बटेंगेचा अर्थ? म्हणून यावेळेस तरी जातीपातीच्या राजकारणातून तुम्ही बाहेर निघाले पाहिजे. आणि यावेळेस पक्षाकडे पाहून, पक्ष आवडत नसाल तर उमेदवाराकडे पाहून, उमेदवारही आवडत नसाल तर पीक विम्याच्या पावतीकडे पाहून, इंजनच्या चिन्हासमोरील 4 नंबरची बटन तुम्ही यावेळेस दाबली पाहिजे. पीक विमा पाहिजे असेल तर 100% इंजनलाच मतदान झालं पाहिजे. मतदान नाही झालं तरी पीक विमा लढणं थांबणार नाही. पीक विम्याची लढाई आपल्यालाच लढा लागणार आहे. कारण तुम्हाला सांगतो, ज्यांना लढा वर काढला त्याला 10% ची ऑफर जाते झपकन. माग जे 8.5 कोटी भेटले
त्या 8.5 कोटीमध्ये थांबवले असते ते पैसे तर 83 लाख रुपयाची ऑफर आपल्याला भेटली असती. 83 लाख रुपयात पूर्ण मतदारसंघात बॅनर लागले असते, प्रत्येक ठिकाणी गाडी फिरली असती. आपली ते फिरू नाही शकली कारण आपण इमानदारीने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकले. ते गोष्ट अलग आहे का ज्याला पैसे भेटले त्याने चहा बिने पाजला. काही गावात तर जेव्हा तुम्हाला सांगतो, मीटिंगला गेलो मी एक दिवस पीक विम्यानंतर, 4 लोक पहिले आले तर बाकीचे लोक मीटिंग घेते. म्हणजे आमच्या गावात आला नाही, तुम्ही हे काय केलं, अर्धे इलेच भेटले. तर म्हटलं बाबा तुमच्या गावात किती कोणा आले सांगा. एक कास्तकार बसला होता, काय माहित बाबा म्हणे येईलच कसे आले तर, मला आलेच नाही म्हणे. म्हटलं पक्क, नाही 100% नाही राजू, मी पुरे खाते चेक केले म्हणे. त्याचं ऐकून घेतलं सगळेचं. मग मी लिस्ट काढली मोबाईल मधली तर त्याचंच नाव पहिल्या नंबर होतं. 77,000 रुपये पीक विमा भेटला होता. म्हटलं काकाजी तुमचं इथं नाव आहे, लक्ष नाही केलं म्हटलं म्हणे त्याच्याकडे कोणत्या खात्यात जमा झाले तर. आता मी अर्धे पैसे मागणार आहो का येईल, पण लोक खरंही सांगत नाही. म्हणून यावेळेस जर तुम्हाला पीक विमा 100% क्षमतेनं पाहिजे असेल, 100% पाहिजे असेल तर तुम्ही सागर दुधाणे नावासमोर इंजिनची बटन दाबली पाहिजे. अजून तुम्हाला सांगतो, आता इलेक्शन आचारसंहिता लागल्यावरचा घोड, इलेक्शन जाऊ द्या इकडे, मतदान कोणाला करायचं ते करजा. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही 500 का 1000 रुपये या पीक विमावाल्या पोट्टेही देता, त्याला साहेब करता, ते तुमच्या समोर 80% नुकसान टाकते ना. देता तुम्ही 500 रुपये, 6 गावातले कास्तकार सगळ्यात जास्त देते. नुकसानची टक्केवारी 80%, आणि आराजी जी आहे तुमची 10 एकर असेल तर 1 एकर टाकते, ते तुम्ही पाहत नाही. म्हणून तुम्हाला पीक विम्याचे पैसे कमी येते. हा सगळा घोळ चालू आहे. कंपनी सोबत, अधिकाऱ्यासोबत लोकप्रतिनिधीचं साठलोट असते. तुम्ही शेतकरी आहे म्हणून मी पीक विमा 100 वेळा सांगून राहिलो. तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर इंजिनचंच बटन दाबा, आणि तुम्हाला जर पीक विमा नसेल पाहिजे तर तुमच्या समोर बटन आहे 17, कोणतीही दाबा, आमचं काही म्हणणं नाही. तुमच्या गावातल्या महिला, शेतमजूर महिला एसटी गटाचं कर्ज उचलते, ते कर्ज उचलत असताना त्याच्याकडून 3-4 हजार रुपये खर्चाचे पैसे घेतले जाते. आम्ही मतदारसंघातला स्कॅम उघडकीस आणला. मला एसके कंपनीचा फोन आला, म्हणे भाऊ तुमच्या या आंदोलनानं मतदारसंघातल्याच नाही तर जिल्ह्यातल्या 68,000 महिलांना पैसे भरणं बंद केले. कंपनीचा डब्बा गोल झाला आणि महिलांचे पैसे वाचले. महिलांचे पैसे वाचले म्हणजे शेवटी पैसे तर नवऱ्यापासूनच जाते, म्हणजे तुमचे पैसे वाचले. या एसके गटापासून जर संरक्षण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इंजिनची बटन दाबा. आणि तुम्हाला माहित असेल, माझं औषध आलं कृषी विभागात, पंप आले, पंपाच्या विषयी तर सगळीकडे माहितच आहे म्हणा, बऱ्यापैकी झालं. पण औषध आलं, कापूस वेचणीच्या बॅगा आल्या, तर गावातल्या 2-4 हुशार लोकांना भेटत होत्या. त्या बाकीच्या लोकांना कापूस जमा करायच्या बॅगाही भेटल्या नाही. या सगळ्या गोष्टी आपल्यापासून लपून ठेवल्या जाते, जाणीवपूर्वक मोजक्या लोकांना दिल्या जाते. जर समजा या गोष्टीत पारदर्शकता आणायची असेल तर तुम्हाला शेतकऱ्याचं पोरगा आमदार करावं लागेल, शेतकऱ्याच्या पोराच्या मागे ताकद उभी करावं लागेल. आणि तुमच्याजवळ ही संधी आहे या 20 तारखेला. मला माहित आहे, जेव्हा पीक विम्याचं आंदोलन राहते, शेतकऱ्याचं कोणतंही आंदोलन असू द्या, वाढीव वीज बिलाचं असू द्या, दिवसा विजेचं आंदोलन असू द्या, तुम्हाला यायला वेळ राहत नाही. पण तुम्ही मतदानाच्या दिवशी मशीनजवळ नक्की जाणार आहे. म्हणून तुम्ही जरी आंदोलनात आले नाही तर ते बाजू आम्ही सांभाळून घेऊ, पण 20 तारखेला तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं तर एखाद्या कलेक्टरच्या टेबलावर हात ठोकायला आम्हाला जळ जाणार नाही. म्हणून माझे सर्व सावरगाववासियांना विनंती आहे की तुम्ही विचारपूर्वक, जातीपाती धर्म बाजूला ठेवून फक्त शेतकरी हितासाठी, शेतकरी पुत्रालाच म्हणजे सागर दुधाण्याच्या इंजिन, रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड विजयी करा. मी तुमची आशा कधीच धुळीस मिळू देणार नाही. तुम्हाला सांगतो, मी इथं एअरपोर्ट बांधणार नाही, मी इथं विश्वसुंदरी आणणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो, इथचा शेतकरी, इथचा कष्टकरी त्याच्या प्रत्येक समस्येसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी हा सागर दुधाणे पहिल्या प्रायोरिटीवर तत्पर राहील आणि प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करण्याची तयारी करेल. माझी सर्व सावरगाववासियांना पुन्हा एकदा विनंती आहे की येत्या 20 तारखेला कोणत्याही खोट्या प्रलोभनाला बळी न पडता, कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला मत न देता
कोणत्याही नेता पुत्राला मत न देता योग्य उमेदवाराची निवड करा आणि रेल्वे इंजिन समोरचीच बटन दाबा. ज्याला हा जाहीरनामा प्रत्येकाला मिळाला, हा जाहीरनामा वाचल्यावर झाले असं वाटते की याला मत दिलं नाही पाहिजे, त्यांना नक्कीच देऊ नका. तुमच्या प्रतिक्रिया मला सांगा आणि तरी पण इंजिनलाच मत द्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आपण सर्वांनी शांततेनं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आजच्या या सभेचे आयोजक आपला चॅरिटीवाला कार्यक्रम आहे हिम्मत भाऊ मेश्राम, प्रवीण भाऊ बोरसे, महेश बेलखेडे, सुनील काळबांडे, डेकोरेशन वाले भाऊ गौरव बालपांडे, या सगळ्याच्या सहयोगाने ही सभा झाली. मी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.